महाराष्ट्रामध्ये मराठा विद्याप्रसारक संस्था ही महाराष्ट्रात 2 नंबरची शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं आहे. आणि या शिक्षण संस्थेला एका काही नालायक लोकांमुळे गालबोट लागण्याचं काम खऱ्या अर्थानं या काही दिवसात घडतंय. आणि या प्रशासनावरतीही खऱ्या अर्थानं वचक असणं गरजेचं आहे. कारण असे मेमोरियन लोक आपल्या हिंदू धर्मीय मुलांना फसवून त्यांची फसवणूक करून लव जिहाद सारखे प्रकार खऱ्या अर्थानं या हो, ती माहिती मला पण आलेली, त्याच्याबद्दलची पण चौकशी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्या विरुद्ध आता आपण निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे. पण 3 दिवस झाले संस्थेने अद्याप कुठलीही कठोर कारवाई याच्यानंतर केली नव्हती. याच्यामध्ये एवढा पालकांची भूमिका जी होती की आम्हाला याबद्दल तक्रार करायची नाही, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं शाळेला की आम्हाला तक्रार करायची नाही, तुम्ही पण ती करू नका. अशा प्रकारची भूमिका त्यांच्या असल्यामुळे या मुलीचं वैयक्तिक आयुष्याचा तो प्रश्न असल्यामुळे तिच्या पालकांच्या विनंतीला आम्ही मान देऊन या ठिकाणी तक्रार केलेली नाही. परंतु आज सगळ्या लोकांची जी काही भूमिका, विशेषतः ग्रामस्थ, इतर पालक या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही पण सहमत आहोत. आणि आता पोलिसांनी जो FIR दाखल केलेला आहे, त्या FIRमध्ये संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केलं जाईल. त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, त्याला जामीन कसा मिळणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही केस जेव्हा चालू होईल, ती झाल्यानंतर सरकारी वकिलाच्या सोबतीला मराठा विद्याप्रसार संस्थेचा सुद्धा एक वकील आम्ही या संस्थेच्या खर्चाने लावणार आहोत आणि त्याला कशाप्रकारे शिक्षा होईल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ही समाजामध्ये कशी वाढणार नाही, याकरता आम्ही नक्की प्रयत्न करू. त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिकला ज्या पद्धतीने TCS मध्ये जे प्रकरण घडलं, त्याच धर्तीवरचं प्रकरण या शाळेमध्ये घडतंय. सध्याच आपण जर बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जिहाद ज्या केसेस आहे या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आणि विशेषतः ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या मुलींना टार्गेट करून असे कोण शिक्षक असतील, असे कोण मुस्लिम मुलं असतील, युवक असतील, हे आमच्या हिंदू मुलींना त्या ठिकाणी टार्गेट करून हे लव जिहाद सारखं प्रकरण त्या ठिकाणी घडून आणतायत. या मुलींचं धर्मांतरण करणं असेल, त्यांना खोटं प्रेम करणं असेल, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि मुस्लिम कन्वर्ट कसं करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करतायत. त्यामुळे आम्ही सर्व हिंदू संघटना याचा जाहीर निषेध करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.